नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। मी आज बनवणार आहे पांढरा रस्सा। तर इथे मी चिकन घेतले 200 ग्राम। त्याला लागणारं साहित्य, एक नारळ घेतलाय लहान, त्याचं आपण दूध काढून घेणार आहोत। लागणार फोडणीसाठी सामान, 4 मिरे घेतल्यात, स्टार फूल घेतले, 2 वेलची घेतले, तमालपत्र घेतले, दालचिनीचा एक तुकडा घेतला, 2 लवंग, मोठी वेलची एक घेतले, 2 मिरच्या, आलं लसूणची पेस्ट आणि आपण चिकन शिजत घालते त्यावेळेला जाडसर वाटण करून आपण टाकणार आहे, म्हणजे जाडसर सूप तयार होते। आणि हे आपण तीळ, खसखस, काजू आणि कांदा एक घेतलाय, हे आपण शिजवून घेणार आहे, त्याचं बारीक वाटण करणार आहे। चला तर मग आता आपण खोबरं वाटून घेऊया, त्याचं दूध काढूया। आता खोबरंही आपण वाटून घेऊया, ह्याचं दूध काढूया। ह्याची मी पूर्ण वरची पाट काढून टाकले, म्हणजे पांढरीसोबत दूध निघते। आणि यात कोमट पाणी घालायचं, कोमट पाणी घातलं म्हणजे दूध आपलं सगळं निघते। हे वाटून झाले, आपण सुती कापडात हे दूध पूर्ण असं पिळून घ्यायचं। हे 2 वेळा वाटलं तरी पण बस होते। वाटून द्यायचा, म्हणजे पांढऱ्या रस्स्याला चिकन शिजवताना सूप चांगलं दाटसर निघते। वाटून झाले, आपण चिकन आता फोडणी घालणार आहे आणि काजू आणि कांदा तीळ खसखससाठी आपण शिजायला टाकणार आहे। पांढऱ्यासाठी कांदा, काजू, तीळ आणि खसखस एक 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचं आणि याची बारीक पेस्ट करायची। आता पांढऱ्या रस्स्याचं आपण चिकन शिजवून घेणार आहे। एक चमचा तेल घातले आणि जाडसर वाटलेला कांदा घालायचा। थोडी आलं लसूणची पेस्ट घालायची। आता आपण हे चिकन घालून घेऊ। मला चांगलं परतून घ्यायचं आणि मग गरम पाणी घालायचं। 10 ते 15 मिनिटात शिजवायचं। त्यात गरम पाणी 2 फुलपात्र घालून घे। ते 15 मिनिटात आपलं चिकन शिजते। आता हे गॅस बंद करते। कांदा, काजू,
तीळ, खसखस हे आता आपली शिजली आहे. त्याला थंड करून घ्यायची आणि मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करायची. आणि हा स्टॉक पण आता आपण वापरणार आहे थोडं. शिजवलेला कांदा, काजू, खसखस आणि तीळ आता हे बारीक वाटून घ्यायचं. आता बारीक झालेलं आहे. आता आपण पांढरा रस्सा बनवायला घेऊया. आता पांढरा रस्सा बनवायला घेऊया. गॅस पेटवूया. थोडं तेल टाकायचं आणि एक अर्धा चमचा तूप घालायचं. तेल आपलं गरम झाले. आलं लसूण पेस्ट थोडी अर्धा चमचा. आता ही बारीक केलेली पेस्ट वतायची. आणि हा चिकनचा सूप वतायचं. आणि बारीक गॅसवर शिजून द्यायचं. मग कांदा शिजवलेल्याचं पाणी. चवीपुरत मीठ. आणि आपल्याला हे नारळाचं दूध घालायचं. बारीक गॅसवर ठेवायचं. पांढरा रस्सा अजिबात फुटत नाही. मोठा गॅस केला की उकळी आली की मग रस्सा फुटतो. बारीक गॅसवर जर उकळी आली तर रस्सा फुटत नाही. आपला पांढरा रस्सा तयार झाला. उकळी आली तरी सुद्धा हे फुटत नाही. बारीक गॅसवर ठेवला की फुटत नाही. आपला तयार झालाय रस्सा. आता गॅस बंद करते. पांढरा रस्सा यात काढून घेते. तुम्ही पण माझी रेसिपी करून बघा आणि तुम्ही पण बनवा आणि कशी झाली ही कमेंटमध्ये पण सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आपला पांढरा रस्सा तयार. धन्यवाद.